हा साबुदाणा वडा किती कुरकुरीत आहे पहा. गरमागरम टम्म फुगलेला तरी सुद्धा मऊ. उपवास असो किंवा नसो, साबुदाणा वडा म्हटलं की आपल्या सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. पण अनेकांचा एकच प्रॉब्लेम असतो, वडा एकतर तेलात फुटतो किंवा तेलकट होतो. आज आपण साबुदाणा कसा भिजवायचा, बटाट्याचं प्रमाण किती ठेवायचं, जेणेकरून वडा आतून कच्चा राहणार नाही, हे सगळं अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. वरून कुरकुरीत आणि आतून टम्म फुगलेला तरीसुद्धा मऊ असा खमंग वडा कसा करायचा, याच्या काही खास टिप्स आज मी तुम्हाला सांगणार आहे. असा हा साबुदाणा वडा कसा करायचा यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. चला तर मग आपल्या खमंग आणि कुरकुरीत रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या करियन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. हे बघा, आपण अर्धा किलो म्हणजे 2 पेले साबुदाणे घेतलेले आहेत. आपण पहिलं पाणी घालून ते साबुदाणे चांगले धुवून पहिलं पाणी काढून टाकायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि बोटाचं एक पेर बुडेल एवढं त्याच्यावरती आपल्याला पाणी ठेवायचं आहे, जेणेकरून ते साबुदाणे मऊ भिजतील. आपल्याला 8 ते 10 तास साबुदाणे भिजत ठेवायचे. आता आपण तव्यावर शेंगदाणे भाजून घेणार आहोत. 1/2 किलो शेंगदाणे आहेत. हे चांगले आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे. हे बघा, आपले शेंगदाणे चांगले भाजून झालेले आहेत. अगदी पटकन साल निघते. आता हे आपल्याला थंड करायचे आहेत आणि साल काढून आपल्याला भरड असे वाटून घ्यायचे. आता हे बघा, आपण हे साबुदाणे भिजत ठेवलेले होते. 8 ते 10 तास भिजवले की साबुदाणे चांगले मऊ होतात आणि चांगले भिजतात. आता आपले साबुदाणे चांगले भिजलेले आहेत. अर्धा किलो साबुदाणे होते, त्याला आपण अर्धा किलो बटाटा घेतलेला आहे, किंवा आपण जर मोजून घेतले तर 6 बटाटे लागतात. त्याच्यानंतर 1/2 किलो शेंगदाणे मिक्सरवर वाटून घेतलेले आहेत, भरड असे वाटून घेतलेले. त्याच्यानंतर आता मी 2 चमचे साखर घेतलेली आहे. 10 ते 12 तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या मिक्सरवर भरड असे वाटून घ्यायचे आणि मीठ चवीनुसार घ्यायचं आहे. हे बघा, मी मिरची मिक्सरवरती वाटून घेतलेली आहे. आता एक परात घ्यायचे आणि त्या परातीमध्ये आपण सगळे भिजवलेले जे साबुदाणे आहेत ते काढून घ्यायचे. हे बघा, आता मॅशरने मी हे साबुदाणे चांगले मॅश करून घेणार आहे. अगदी थोडे अख्खे साबुदाणे आणि बाकीचे मऊ झालेले असे साबुदाणे आपल्याला चांगले मॅश करून घ्यायचे. असे साबुदाणे चांगले मॅश केल्यामुळे आपले वडे चांगले मिळून येतात. हे बघा, तुम्ही आता पाहू शकता आपले साबुदाणे चांगले मऊ झालेले आहेत. काही साबुदाणे अख्खे आणि काही मऊ असे झालेले आहेत. ह्याच्यामुळे आपला वडा चांगला मिळून येतो, म्हणून आपल्याला असे चांगले मॅश करून घ्यायचे. आता आपण जे उकडलेले बटाटे आहेत ते सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये घेऊन चांगले मॅश करून घ्यायचे. हे बटाटे हाताने चांगले कुस्करून घ्यायचे. हा बटाटा सुद्धा आपल्याला मॅशरने चांगला मॅश करून घ्यायचा. आता बटाटा सुद्धा आपण जेवढा मऊ करू तेवढा तो साबुदाण्यामध्ये चांगला मिक्स होतो, म्हणून आपल्याला तो चांगला मॅश करून घ्यायचा आहे. साबुदाणे आणि बटाटे दोन्ही सुद्धा चांगले मॅश करून झालेले आहेत. आता याच्यामध्ये आपण जो दाण्याचा कूट करून घेतलेला होता तो घालून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण मिरची भरड अशी वाटून घेतलेली होती ती सुद्धा त्याच्यामध्ये घालून घ्यायची. याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे साखर घालून घ्यायचे. चवीनुसार मीठ घालायचे. मिठाचा अंदाज आपण घेऊ शकतो, लागेल तसं आपण कमी जास्त करू शकतो. त्याच्यानंतर हे सगळं आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. मिरची, साखर आणि बाकीचे सगळे जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. हे बघा, आपलं मिश्रण अगदी व्यवस्थित एकजीव झालेलं आहे. तुम्ही बघू शकता आपल्या मिश्रणाला चांगला चिकटपणा आलेला आहे. आपण जे बटाटे आणि साबुदाणे मॅश करून घेतले होते त्याच्यामध्ये त्याला व्यवस्थित चिकटपणा येतो. त्याच्यामुळे आपले जे वडे आहेत ते फसत नाहीत, तेलामध्ये फुटत नाहीत आणि चांगले खमंग आणि खुसखुशीत असे वडे तयार होतात. म्हणून आपल्याला चांगले मॅश करून मग मिश्रण तयार करायचं आहे. आता वडे करायला घेऊया. त्याकरता आधी हाताला पाणी लावून घ्यायचं, म्हणजे मिश्रण हाताला चिकटत नाही. साधारण लिंबा एवढा गोळा घ्यायचा
किंवा वडे जसे तुम्हाला लहान मोठे पाहिजे असेल त्याप्रमाणे हातावर प्रेस करून घ्यायचं, गोळा गोल करायचा आणि हातावर प्रेस करून घ्यायचा. खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही असे आपल्याला वडे थापून घ्यायचे. हे बघा, असे हे मी वडे थापून घेतलेले आहेत. आता वडे तळायला घेऊया. मी अगोदरच तेल गरम करत ठेवलेलं होतं. तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण एक एक वडा सोडून घेऊया. गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि एक एक शांतपणे एक एक वडा सोडायचा आहे. आपले सगळे वडे सोडून झालेले आहेत. जेवढे बसतील तेवढे वडे आपण तेलामध्ये सोडून घ्यायचे. आता ते चांगले आपण फ्राय करून घेणार आहोत. आता वडे आपल्याला चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत. आता वडे नेहमी मोठ्या गॅसवरच फ्राय करायचे आणि ते फ्राय करताना वडे पलटी मारायला कधीच घाई करायची नाही. जर तुम्ही घाईघाईमध्ये वडे पलटी मारलेत तर वडे फुटू शकतात आणि मग ते आतून तेल पितात. त्याच्यामुळे त्यांना व्यवस्थित खालच्या बाजूने असं गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय होऊन द्यायचे. ज्यावेळेस आपला वडा चांगला फ्राय होतो त्यावेळेस तुम्ही बघू शकता एक साईडने आपला वडा वर आलेला आहे. याचा अर्थ तो खालच्या बाजूने तयार होत आलेला आहे. ज्यावेळेस तो खालच्या बाजूने पूर्ण तयार होतो त्या वडे तेलावर चांगले तरंगतात. आता हे सगळे वडे चांगले सुटलेले आहेत, वर तरंगायला लागलेले आहेत. आता ह्याच्यानंतर सुद्धा आपल्याला एखाद मिनिट वडे अजून फ्राय करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता आता वड्याचा कलर थोडा थोडा चेंज व्हायला लागलेला आहे. थोडे आपण अजून त्यांना फ्राय करून घेणार आहोत. बघा, तुम्ही आता पाहू शकता आपले वडे चांगले टम्म फुगलेले आहेत. आता हा परफेक्ट टाइम आहे आपला वडा पलटी मारण्याचा. आता तुम्ही बघू शकता मागच्या बाजूला कलर चांगला आलेला आहे, गोल्डन कलर असा त्याचा आलेला आहे. हा परफेक्ट टाइम आहे वडा पलटी करण्याचा. या पद्धतीने आपण सगळे वडे पलटी मारून घेऊया. सगळे वडे आपले पलटी मारून झालेले आहेत. सगळ्या वड्यांचा कलर अगदी छान आलेला आहे आणि प्रत्येक वडा फुगलेला आहे. या पद्धतीने जर तुम्ही वडे केलेत तर तुमचे वडे कधीच फसणार नाहीत आणि चवीला अतिशय सुंदर होतात. तर तुम्ही हे वडे असे नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील. तर आपण थोडा वेळ अजून त्यांना फ्राय करणार आहोत. त्याच्यानंतर आपण हे वडे काढून घेणार आहोत. आपले हे वडे तयार झालेले आहेत, अगदी छान कलर आलेला आहे. तर हे वडे काढून घेऊया आणि दही, चटणी किंवा शेंगदाण्याच्या आमटीसोबत खायला अगदी हे वडे खूप छान लागतात. तुम्हाला मी दाखवते आपले वडे किती मस्त कुरकुरीत झालेले आहेत. तुम्हाला मी दाखवते अगदी गरमागरम टम्म फुगलेला आणि तरीसुद्धा आतून मऊ असा हा आपला साबुदाणा वडा तयार आहे. अशी ही खमंग साबुदाणा वड्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.